नमस्कार. 26 एप्रिलच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. साकळी शिवारात केळी बागेला आग, शेतकऱ्याचे सुमारे 15 लाखाचे नुकसान, शॉर्ट सर्किटमुळे लागली आग. संपानंतर सुरू झालेल्या एस टी बसेस सर्व्हिसिंग विनाच रस्त्यावर अनेक बस होताय रस्त्यात नादुरुस्त. चिंचोली येथून 20 वर्षीय तरुणी रविवारपासून बेपत्ता, यावल पोलिसात हरवल्याची तक्रार. नमस्कार. यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सन 2022 ते सन 2023 या शैक्षणिक वर्षात प्ले ग्रुप, नर्सरी, KG1, KG2 आणि पहिली या वर्गांना शिक्षणासाठी प्रवेश देणे सुरू आहे. संख्यात्मक विकासाबरोबर गुणात्मक विकासावर सुद्धा भर. प्रत्येक मुलाची त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडी, गरजा ह्या गोष्टींना जपत प्रेमळ आणि मैत्रीच्या वातावरणात त्याची वाढ आणि विकास करणे. So make your kid smart and bring him toward future step with kind focus of modern school. आमच्या सुविधा: योग्य फी, प्रेमळ, सुरक्षित आणि शुद्ध वातावरण, प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, चांगल्या सवयी आणि शिष्टाचार, योगा प्रशिक्षण, पालकांसाठी मार्गदर्शन, योगा, खेळ, नृत्य, गॅदरिंग, सहल असे विविध उपक्रम. ज्या पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू व्यासनगर, पेट्रोल पंपच्या मागे, फैजपूर रोड, त्वरित संपर्क साधावा. सो त्वरा करा, आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. संपर्क क्रमांक 1 8329565960. संपर्क क्रमांक 2 9970280193. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेला अवश्य भेट द्या. धन्यवाद. यावल महाविद्यालयामध्ये सैनिक प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न. यावल तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार समितीची बैठक संपन्न. 310 प्रकरण केले मंजूर. विरावली विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अर्जुनराव पाटील तर व्हाईस चेअरमनपदी नरेंद्र कोळी यांची निवड. किनगाव खुर्द येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सुरू. 130 वर्षाची परंपरा कायम. अंजाळे येथे विविध कार्यकारी सोसायटीची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध. यावल येथील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेला बँक ऑफ ब्ल्यू रिबन 2021 पुरस्कार जाहीर. भालोद येथे गरिमा सेंटरच्या विद्यार्थिनींनी कविता वाचन करीत वेधले लक्ष, क्षयरोग संदर्भात केली जनजागृती. यावल शहरातील 4 वर्षीय बालिका फातेमा मोहम्मद सफी हिने पूर्ण केला पवित्र रमजानचा रोजा. तर बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी. क्रेडिट ॲक्सिस चोपडा शाखेत आता नोकरीची अनेकांना संधी. 2 मेला होणार इंटरव्ह्यू. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. तालुक्यातील दहिगाव येथील एका शेतकऱ्याच्या साकळी शिवारातील केळी बागेला अचानक आग लागली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली असून यामध्ये सुमारे 15 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदर आग शेतातील विद्युत वाहिन्यांमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे व वीज विभागाच्या या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. दहिगाव तालुका यावल येथील शेतकरी महेश पांडुरंग पाटील यांची शेती साकळी शेती शिवारात आहे. येथील शेतगट क्रमांक 731च्या क्षेत्र 2 मध्ये त्यांनी 7500 केळी खोड लागवड केली होती. यातील काही प्रमाणात केळीची कापणी झाली होती व पिलबाग त्यांनी ठेवला होता. तसेच या पिलबागाला पाणी पुरवठा करण्याकरिता त्यांनी शेतात पाईपलाईन टाकून ठिबक नळी लावली होती. या शेतात मंगळवारी दुपारी अचानक आग लागली व केळीच्या पिकासह शेतातील पाईपलाईन ठिबक नळ्या जळून खाक झाल्या. ही आग विद्युत वितरण कंपनीच्या शेतातील लोंबकलेल्या विद्युत वाहिन्यांमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागली असे प्रसंगी शेतकऱ्यांनी सांगितले. यामध्ये त्यांचे सुमारे 15 लाखाचे नुकसान झाले आहे
आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी शेतात धाव घेतली व आग इतरत्र पसरू नये म्हणून परिश्रम घेतले. या आगीसंदर्भात वीज वितरण कंपनी तसेच महसूल विभागाला कळवण्यात आले आहे. आगीत शेतकऱ्याचे किडीचे झालेल्या नुकसानाबद्दल नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण विकास तसेच गुणवत्तेचं दुसरं नाव म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ॲडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या वर्गासाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. 18 वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा, सर्वांना परवडणारी माफक फी, तज्ज्ञ, अनुभवी व मेहनती शिक्षक वृंद, तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत, तसेच उपलब्ध स्कूल बस सेवा, खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था, इंग्रजी माध्यमासोबतच मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक उपक्रम, प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन, तसेच क्रीडा व सांस्कृतिक प्रशिक्षणाद्वारे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास असलेली भव्य दिव्य एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल स्कूल. तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. नुकतेच संप मागे घेतल्यानंतर राज्य परिवहन मंडळाकडून एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून आगारात पडून असलेल्या या बस सेवा सुरू करण्यापूर्वी त्या बसेसचं सर्व्हिसिंग होणे आवश्यक होते. मात्र तसे न करता अनेक ठिकाणी रस्त्यावर तशाच बस धावत आहे. परिणामी सर्व्हिसिंग विनाच रस्त्यावर धावत असलेल्या या बस अनेक ठिकाणी नादुरुस्त होत आहे. नुकतेच चोपडा विदगाव मार्गे जळगाव जाणारी चोपडा आगाराची बस क्रमांक MH20 BL 1498 ही विदगावजवळ नादुरुस्त झाली. यात या एसटी बसच्या पुढील चाकाचे पूर्ण रबरच निघून गेले. चालत्या वाहनाचे अशा पद्धतीने चाकामधील रबर निघाल्यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. मात्र वेळीच प्रसंगावधान राखत चालकाने बस थांबवली. मात्र एकूणच अशा परिस्थितीमध्ये एसटी आगारातील बसेस सर्व्हिसिंग विनाच रस्त्यावर धावत असल्याने त्या अपघाताला आमंत्रण देणाऱ्या ठरत असून प्रवाशांचा जीव देखील धोक्यात सापडण्याची शक्यता आहे. तेव्हा एसटी आगाराकडून आपल्या कित्येक महिन्यांपासून बंद अवस्थेत पडलेल्या या बसेस रस्त्यावर धावण्याआधी त्यांचं सर्व्हिसिंग करणं आवश्यक असून याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. घेतो ते आता खालून घे. मी टाकतो झालं, मी रिटायर होईल झालं काय माहिती सोबती घेणार का व्हिडिओ शूट चालू आहे, व्हिडिओ शूट चालू आहे. फक्त तू घे फक्त. नाही त्याला हात नको लावू, तू फक्त शूटिंग घे फक्त. आणि पुढून बी घे. मेकॅनिकल माल म्हणे धीरे धीरे घे म्हणे बाबा. अरे निघाला तू जळगाव आणि मग ये बाई इकडून घे आता. आडून खाली बसून घे शूटिंग. शूटिंग घे चांगली. समोर दिसते का तुला?
आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 7758804849. तालुक्यातील चिंचोली येथून एक 20 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली असून सर्वत्र शोध घेऊनही तरुणी न मिळून आल्यामुळे यावल पोलिसात मंगळवारी हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. सदर तरुणी रविवारपासून बेपत्ता झाली आहे. चिंचोली तालुका यावल येथे विटा थापण्याच्या कामाकरिता वाघजिरा तालुका यावल येथील आदिवासी कुटुंबीय आले आहे व ते गावातील अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गाला लागून असलेल्या सार्वजनिक विद्यालयाजवळ झोपड्या टाकून राहतात. येथे देवराम गुमान पावरा हे देखील कुटुंबासह राहतात. रविवारी त्यांची मुलगी अनिता देवराम पावरा वय 20 वर्ष ही सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घराच्या बाहेर गेली. तेव्हापासून ती घरी परतच आली नाही. तिचा सर्वत्र शोध घेऊनही व नातेवाईकांकडे तपास करूनही ती मिळून न आल्यामुळे मंगळवारी त्यांनी यावल पोलीस स्टेशन गाठले व यावल पोलीस ठाण्यात देवराम पावरा यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनिता देवराम पावरा वय 20 वर्ष ही कुठेतरी हरवली आहे या संदर्भात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजिज शेख, हवालदार नरेंद्र बागुले, श्याम पवार करीत आहे. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये नुकतेच विद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या विद्यार्थी विकास विभाग यांच्या अंतर्गत एक सैन्य भरती प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. दिवसभर मोठ्या उत्साहात या सैन्य भरती कार्यशाळेमध्ये यावल विद्यालयासह जवळच्या विद्यालयातील 68 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने एक सैन्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेचे उद्घाटन मिक्टोचे माजी अध्यक्ष व धुळे येथील LN सरदार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय श्रीराम सोनोने यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनोने या होत्या. कार्यशाळेच्या प्रास्ताविकात उपप्राचार्य प्राध्यापक MD खैरनार यांनी कार्यशाळा आयोजित करण्यामागील भूमिका विशद केली. कार्यशाळेचे उद्घाटन भारत माता व कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचं पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी उद्घाटक प्राचार्य डॉक्टर संजय सोनोने यांनी सैनिक प्रशिक्षण कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास होऊन योग्य व सकारात्मक दिशा त्यांना मिळू शकते आणि भारत मातेच्या संरक्षण करण्यासाठी त्यांना संधी मिळू शकते असं सांगितले. या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर संध्या सोनोने यांनी देशाच्या हिताला प्राधान्य देऊन राष्ट्राचा सन्मान राखला पाहिजे, तसेच युवकांनी सैनिक प्रशिक्षण कार्यशाळेमधील विविध गुण व कौशल्य आत्मसात करून आकाशात चमकून दाखवावे असे प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत सकाळी 7 ते 10 मैदानी प्रशिक्षण होऊन दुपारी बौद्धिक मार्गदर्शनपर व्याख्यानाचं आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. बौद्धिक चर्चासत्रात फैजपूर येथील DN महाविद्यालयाचे NC लेफ्टनंट प्राध्यापक डॉक्टर RR राजपूत यांनी मार्गदर्शन केले व युवकांमध्ये नेतृत्व स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात दुसऱ्या सत्रात सैन्य दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील राहणार विरावली यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की सैन्य दलात विविध क्षेत्रात पदभरती केली जाते, त्या पदासंदर्भात माहिती प्राप्त करा, त्यासाठी लेखी परीक्षा
व मैदानावरील सराव अत्यंत महत्त्वाचा असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेणे गरजेचे आहे. तसेच तिसऱ्या बौद्धिक व्याख्यानात जळगाव येथील नूतन मराठा विद्यालयाचे NCC लेफ्टनंट प्राध्यापक शिवराज पाटील यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करायचं असेल तर जिद्द चिकाटी धरून त्याग करून मेहनत करावी लागते या संदर्भात मार्गदर्शन केले. त्यातून व्यक्तिमत्वाचा विकास साधला जातो असे त्यांनी सांगितले. कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांनी तसेच प्रमुख उपस्थित असलेले जळगाव येथील GD बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर गौरी राणे, भुसावळ येथील नाहटा महाविद्यालयाचे प्राध्यापक EG नेते, एनपूर महाविद्यालयाचे डॉक्टर KG कोल्हे यांनी मार्गदर्शन केले. या एकदिवसीय सैनिक प्रशिक्षण कार्यशाळेत यावल महाविद्यालय, फैजपूर महाविद्यालय, भुसावळ महाविद्यालय, जळगाव महाविद्यालय, वरणगाव महाविद्यालय या ठिकाणून एकूण 68 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. कार्यशाळेचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुधा खराटे यांनी तर उद्घाटन कार्यक्रमाचे आभार विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर SP कापडे यांनी मानले. समारोप कार्यक्रमाचे आभार कार्यशाळेचे संयोजक डॉक्टर HG भंगाळे यांनी मानले. कार्यशाळा यशस्वीतेकरिता उपप्राचार्य प्राध्यापक AP पाटील, उपप्राचार्य प्राध्यापक संजय पाटील, IQSCचे समन्वयक प्राध्यापक SR गायकवाड, डॉक्टर RD पवार, प्राध्यापक डॉक्टर PV पावरा, मनोज पाटील, प्राध्यापक मुकेश शेवले, DN मोरे, SV चौहान, ER सावकार, अरुण सोनवणे, प्राध्यापक सुभाष कामठी, प्राध्यापक मयूर सोनवणे, प्राध्यापक MP मोरे, प्राध्यापक नरेंद्र पाटील, मिलिंद बोरघळे, DD चौधरी, संतोष ठाकूर सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. व्हेरी गुड. खूप मस्त. 9 फूट मारलेली पण ती डिस्क्वालिफाय झाली. आता याच्यानंतर एकच काम दिलं जाणार. 10 फूट जरी गेले ना, ही लाईन ओलांडली मग याच्याकरता काय करायचं? ही लाईन आहे तर ध्येय न ठेवता इथे आणखी एक लाईन बनवा. तुमच्या मनाची एक लाईन तिच्याहूनच मागून नाही म्हणजे ही लाईन हे जमतं का? व्हेरी गुड. बहुत बढ़िया. 8.5 फूट आहे. 6 इंचचा जो गॅप आहे फटाफट बोला. इकडे बघा. व्हेरी गुड. 6, 6.5. व्हेरी गुड. 7 फूट आहे. चला 7 वगैरे सुरू झाले. व्हेरी गुड. 7. चला नाव असं का 7. नंतर बारेला तुम्ही नाव वाचत चला फटाफट. व्हेरी गुड. बहुत बढ़िया. बघा 9 बघा बिलकुल त्या कारवाई तुम्ही करत नाही. 100% मुलांमधून 10% मुलं जे आहेत ते आपल्या अभ्यासाचं गुगलमधून बघतात. बाकी 90% मुलं जे आहेत तिच्यामध्ये गेम खेळताना दिसतात. त्याच्यामध्ये फालतू गोष्टींकडे जास्त लक्ष देतात. अभ्यासाचं त्याकडे लक्ष देत नाही. आता मी विषयावर येतो. राजस्थानमध्ये या अशा तपती गरमीमध्ये आज तुमचं इथे 48 ते 44 मिनिमम टेम्परेचर आहे. राजस्थानचं टेम्परेचर असतं 52 ते 55, 60 पर्यंत जातं ते टेम्परेचर.
मला सांगा, या टेम्परेचरमध्ये एक जवान उन्हामध्ये ड्युटी देतोय, वरतून त्याला छत आहे, आणि ते छत कशाचं असतं? हे छत तर कॉन्क्रीटचं आहे, ते छत असतं टिन्याचं, पत्री टिनाचं छत असतं, खाली रेत आहे, म्हणजे तो ना जमिनीवर चालू शकत ना छत त्याला नीट बसू शकत देऊ शकत. अशा ठिकाणी आमचा जवान ड्युटी देत असतो. आणि ही ड्युटी मी लगातार 12 वर्ष दिली आहे. त्यानंतर तुम्ही काश्मीरमध्ये गेला, तिथे 0 टेम्परेचर, आपण जास्तीत जास्त आपल्याकडे सर्दी जी पडते ती 12 पर्यंत, 15, 27 ते 12च्या टेम्परेचर असतं आपलं सर्दीचं. पण तिथे काश्मीरमध्ये -7, -10 पर्यंतच्या. येथील तहसील कार्यालयात मंगळवारी संजय गांधी निराधार समितीची बैठक पार पडली. समितीसमोर 1265 प्रकरण ठेवण्यात आले होते. यातील 310 प्रकरणं मंजूर करण्यात आली आहेत, तर उर्वरित प्रकरणाची पडताळणी केल्यानंतर ते पुढील बैठकीत समितीसमोर ठेवण्यात यावे. तसेच ज्या प्रकरणात त्रुट्या आढळल्या असतील त्यांच्या त्रुट्यांची पूर्तता करण्याच्या सूचना समिती अध्यक्ष शेखरदादा पाटील यांनी केल्या. मंगळवारी येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार समितीची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष शेखरदादा सोपान पाटील हे होते. या प्रसंगी समितीपुढे 1265 प्रकरण ठेवण्यात आले होते. यापैकी 310 प्रकरण मंजूर करण्यात आले आहे, तर उर्वरित प्रकरणांची प्रशासकीय पातळीवर पडताळणी आणि छाननी करण्याच्या सूचना आणि ज्या प्रकरणात त्रुट्या आढळून आल्या असतील त्या प्रकरणातील संबंधित अर्जदारांकडून त्रुट्या दूर करण्याकामी सूचना करून त्या त्रुट्यांची पूर्तता केली जावी, अशा सूचना बैठकीत समितीचे अध्यक्ष शेखरदादा पाटील यांनी दिल्या. बैठकीत अध्यक्ष शेखर पाटीलसह तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार RK पवार, संजय गांधी निराधार योजना समितीच्या नायब तहसीलदार भाग्यश्री भुसावरे, भाग्यश्री इंगळे, RB मिस्त्री, योजना समितीचे मुन्ना पाटील, सुभाष अप्पा सोडुंके, सय्यद जावेद अली, राजू तळवी, ज्ञानेश्वर बराटे, दिनू नाना पाटील, नितीन महाजन, संदीप सोनवणे, योगिता पाटीलसह आदींची उपस्थिती होती. तालुक्यातील विरावली येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड नुकतेच पार पडली. यात चेअरमन म्हणून अर्जुनराव माणिकराव पाटील तर व्हाईस चेअरमन म्हणून नरेंद्र दयाराम कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट देवकांत पाटीलसह संचालक बाजीराव माणिकराव पाटील, प्रल्हाद गोकुळसिंग पाटील, गुलाब रघुनाथ पाटील, गोरख आधार पाटील, शरद पाटील, दिनकर पाटील, संजीव पाटील, गणेश पाटील, वाल्मिक पाटील, संग्राम पाटील, समाधान पाटील, देविदास पाटील आदींनी परिश्रम घेतले. तेव्हा नुकतेच एक छोटेखानी कार्यक्रमात विधानसभा माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती, विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे, चोपडा राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालकांचा सत्कार केला. तालुक्यातील किनगाव खुर्द येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सुरू झाला आहे. 130 वर्षांची परंपरा असलेल्या या सप्ताहाला शनिवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. तर 30 एप्रिल रोजी हबप नितीन महाराज मलकापूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे. या सप्ताहात दैनंदिनी कार्यक्रमामध्ये
सकाळी 5 ते 6 काकळ आरती, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ आणि दररोज रात्री 8:30 ते 10:30 कीर्तन होत आहे. यामध्ये हबप भगवान महाराज धरणगाव, हबप भूषण महाराज अंबापिंपरी, हबप गजानन महाराज मुंडेकर, हबप संभाजी महाराज मेहुण, हबप रवींद्र महाराज, हबप वामन महाराज, हबप भागवत महाराज शिंदे यांचे कीर्तन आयोजित आहे. तर 29 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता गावात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर 30 एप्रिल रोजी या सप्ताहाच्या समारोप प्रसंगी महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. या सप्ताहात गायनाचार्य म्हणून निवृत्ती महाराज आळंदी, निलेश महाराज, गजानन महाराज, लीलाधर महाराज, कैलास महाराज, तर मृदुंगाचार्य म्हणून प्रकाश महाराज, बबन महाराज, चोपदार म्हणून तुकाराम महाराज, विणयकरी म्हणून तुळशीराम महाराज, उखा महाराज हे काम बघत आहे. तेव्हा भक्त भाविकांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले असून नुकतेच या ठिकाणी पार पडलेले हबप गजानन महाराज यांचे कीर्तन आम्ही यावल न्यूजच्या प्रेक्षकांसाठी सादर करीत आहोत. नमनी गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा. आणि म्हणून साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. कलियुगी बरोबर 10:30 वाजलेत, आपली वेळ संपली. माझ्या अल्पशा मतीनुसार अभंगाचं चिंतन तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो, सगळ्यांच्या चरणावर अभिवादन करतो. सगळे महाराज मंडळी उपस्थित असलेले आदरणीय श्री निवृत्तीनाथजी महाराज असतील आळंदेकर, आदरणीय श्री गजाननजी महाराज असतील, आदरणीय इकडे निलेशजी महाराज असतील, इकडे गजानन महाराज बोलणेकर, आमचे निलेश महाराज आणि गहूखेडा, त्याचप्रमाणे आपल्या गावातील आदरणीय लीलाधरजी महाराज. बरेच वर्ष झाले ना, 7-8 वर्ष तरी जास्त झाले असते, जास्त झाले. पण मला एक तुमच्याकडे पाहून एक गोष्ट सुचली. बरेच जण इकडे येतात, आपण कीर्तन करायला लागल्यावर मग मात्र इकडे त्यांचं येणं होत नाही, नाही का? पण आनंद आहे. बऱ्याच वर्षांपासून महाराजांचा माझा परिचय आहे. मला वाटतं आळंदीवरून आलो तसा त्यांच्याशी परिचय आहे 2009 पासून. तेही या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आदरणीय प्रकाशजी महाराज, भालदार चौकदार असतील, विणेकरी असतील, आदरणीय माऊली साऊंड, नाही का, आडगाव, सुंदर असा साऊंड सिस्टीम. आनंद आहे. असं वाटतं बोलावं कमी आणि म्हणावं जास्त, नाही का? त्यांचेही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. झालेली सेवा माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या चरणी, तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. आदरणीय बाबाजी असतील, सगळी वयस्कर मंडळी आहेत. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. आता 1 मिनिट थांबजा बघू. तालुक्यातील अंजाळे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. अंजाळे विविध कार्यकारी सोसायटीच्या इतिहासात प्रथमच ही निवडणूक बिनविरोध झाली असून सर्व पक्षीय पदाधिकारी एकत्र आल्याने आणि निवडणूकचा खर्च वाचेल या कामी त्यांनी हा निर्णय घेतला. बिनविरोध कामी संस्थेचे विद्यमान चेअरमन दीपक नरोत्तम चौधरी, संस्थेचे सचिव अंबादास गोविंदा मराठे यांनी पुढाकार घेतला होता व त्यांच्या प्रयत्नातून ही निवडणूक बिनविरोध झाली. यात संचालक म्हणून दीपक नरोत्तम चौधरी, गिरधर किसन चौधरी, शुभम पंडित चौधरी, जगदीश नरहर पाटील, चंद्रकांत आनंदात चौधरी, प्रशांत ज्ञानदेव पाटील, नितीन शांताराम चौधरी, हरीश देवीदास पाटील, अमृत आनंदा पाटील, लक्ष्मण वामन सपकाळे, मधुकर काशीराम सपकाळे, सुनंदा प्रकाश चौधरी, दमयंती नरोत्तम चौधरी यांची निवड झाली आहे. तसेच या बिनविरोध निवडीकरिता माजी सरपंच यशवंत सपकाळे उर्फ यशवंत पहलवान, सुरेश चौधरी, कैलास चौधरी, पंडित सपकाळे,
अशोक सपकाळे यांचे देखील विशेष सहकार्य लाभले. शहरातील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँक लिमिटेड यावल या सहकारी बँकेला बँको ब्ल्यू रिबन 2021 पुरस्कार जाहीर झाला आहे. दिनांक 1 जून ते 3 जून 2022 या रोजी भारतातील सहकारी बँकांची सहकार परिषद लोणावळा येथे इत्मा गॅलेक्सी पुणे बँको ॲबिस पब्लिकेशन कोल्हापूर यांनी आयोजित केली आहे. संपूर्ण देशातून 10 राज्यातील 80 सहकारी बँकांचे 550 प्रतिनिधी यात उपस्थित राहणार आहे. यामध्ये सन 2020-21 या आर्थिक वर्षात उत्तम व्यावसायिक उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सहकारी बँकांना बँको ब्ल्यू रिबन 2021 ऑल इंडिया अर्बन बँक कॅटेगरीज पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल शहरातील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँक लिमिटेड हिला बँको ब्ल्यू रिबन 2021 ऑल इंडिया अर्बन बँक्स कॅटेगरी पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या आशयाचं पत्र नुकतेच बँकेला प्राप्त झाले आहे. 3 दिवसीय या कार्यक्रमामध्ये बँकेचा सन्मान केला जाणार असून बँकेला मिळालेला हा सन्मान बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी बँकेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अण्णासाहेब अट्रावलकर आणि बँकेचे सभासद आणि ग्राहक यांना समर्पित केला आहे. तालुक्यातील भालोद येथील गरिमा सेंटरच्या विद्यार्थिनींनी नुकतेच कविता वाचन करीत क्षयरोग संदर्भात गावात जनजागृती केली. विशेष म्हणजे सदरील कविता ही यावल तालुका आरोग्य विभागाचे क्षयरोग पर्यवेक्षक नरेंद्र तायडे यांनी लिहिली आहे व ज्या कामाकरिता आपली नियुक्ती आहे ते काम अधिक सक्षमपणे करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी क्षयरोग जनजागृतीकरिता कविता लिहिली व या कवितेच्या माध्यमातून भालोद गावात गरिमा सेंटरच्या विद्यार्थिनी पायल विलास कोडी, अस्मिता शरद कोडी, पूजा गणेश कोडी, ममता संदीप कोडी, राजश्री डालू कोडी, चेतना नितीन कोडी, कांचन विनोद भालेराव, कोमल धनराज तायडे या विद्यार्थिनींनी गावात सक्षमरित्या जनजागृती केली आणि नागरिकांचं लक्ष वेधलं. गावात गरिमा सेंटरच्या माध्यमातून मंजू रवींद्र रील यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला होता. भारत का रक्षक हूँ, मैं भारत का रक्षक हूँ, मैं क्षय रोग का काम करता हूँ, तालुका मेरा कार्य क्षेत्र में काम करता हूँ, जिसे 2 हफ्तों से खांसी है उनका बलगम लेता हूँ, क्योंकि मैं क्षय रोग का काम करता हूँ, हर गाँव घर में जाता हूँ, वजन कम, बुखार आना, भूख न लगना, वैसे बीमारियों को मिलता हूँ, क्योंकि मैं क्षय रोग का काम करता हूँ. हो कोई संशय तो उनसे आशा ताई मिलती है, क्योंकि आशा ताई हर गांव में डॉट्स प्रोवाइड कराती है. आरोग्य सेवक दादा हमें भी मदद करते हैं, हर महीने में बलगम टारगेट पूरा करते साथ देते हैं, क्योंकि मैं क्षय रोग का काम करता हूँ. अभी अभी CHO दादा आए हैं, वो हमें कोमॉर्बिड रुग्ण की तपासनी करके नए मरीज खोजते हैं और हमें सस्टेन रुग्ण की यादी देते हैं, क्योंकि मैं क्षय रोग का काम करता हूँ. सैम हो या मैम का बच्चा NRC को बेच के सिस्टर भी हमें मदद करती है, क्योंकि बच्चे को टीबी ना हो पाए. उपकेंद्र हो या प्राथमिक स्वास्थ्य केंद्र, हर मरीज की जांच करके देते हैं. बलगम हो या खून की जांच रिक्सी में हमारे लैब टेक्नीशियन दादा करते हैं और हमें मासिक रिपोर्ट करते हैं, क्योंकि मैं क्षय रोग का काम करता हूँ. क्षय रोगी मिलने पर डॉक्टर दादा उन्हें डॉट्स गोली देने का बोलते हैं, क्योंकि मैं क्षय रोग का काम करता हूँ. फार्मेसी दादा निश्चय में रजिस्टर करके वजन के हिसाब से गोली देते हैं. आगे हमें आरोग्य सहायक दादा फोन करते हैं, साथ में मरीज का
शहरातील खिरनीपुरा भागातील रहिवाशी 4 वर्षीय बालिका फातेमा मोहम्मद सफी हिने पवित्र रमजान महिन्याचा रोजा धरला आणि उन्हाची वाढलेली तीव्रता, दिवसभर अन्न पाणी विना राहून तिने हा रोजा यशस्वीरित्या पूर्ण केला. तेव्हा 4 वर्षीय बालिका फातेमा मोहम्मद सफी हिने पवित्र रोजा पूर्ण केल्याबद्दल शहरात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. क्रेडिट ॲक्सेसमध्ये आता नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी आपण क्रेडिट ॲक्सेसच्या चोपडा शाखेशी संपर्क साधायचा आहे. यासाठी बातमीसोबत एक पत्ता दिलेला आहे. त्या पत्त्यावर आपण अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी उमेदवारांची लेखी आणि तोंडी परीक्षा अर्थात इंटरव्ह्यू हा दिनांक 2 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेस घेतला जाणार आहे. तेव्हा नोकरीची संधी बेरोजगारांना आहे. क्रेडिट ॲक्सेस चोपडा शाखेमध्ये नोकरीसाठी आपल्याला अर्ज करता येणार आहे. तेव्हा अधिक माहितीसाठी आपण क्रेडिट ॲक्सेसच्या चोपडा शाखाधिकारी उमेश काळे, संजय डावसे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.